नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर गजानन सोडकर. कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय मारेगाव येथे इतिहास विभाग प्रमुख म्हणून अध्यापनाचे कार्य करीत आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावतीच्या बी ए भाग 2च्या तिसऱ्या सेमिस्टरमधील मोगलांची केंद्रीय प्रशासन व्यवस्था या संदर्भातील व्हिडिओ घेऊन मी आज आपल्या सर्वांसमोर येत आहे. प्राचीन कालखंडापासून भारतामध्ये अनेक राजसत्ता होऊन गेल्यात. त्यापैकी मध्ययुगीन काळात होऊन गेलेली एक महत्त्वपूर्ण राजसत्ता म्हणजे मोगल. मोगलांनी भारतामध्ये विशाल असं साम्राज्य निर्माण केलं आणि एवढ्या विशाल असं साम्राज्य निर्माण केल्यानंतर त्याची देखभाल करण्याची अतिशय सुव्यवस्थित अशी व्यवस्था त्यांनी निर्माण केलेली होती. त्या व्यवस्थेलाच मोगलांची केंद्रीय प्रशासन व्यवस्था असं म्हणतात. 1526 मध्ये जहीरुद्दीन मोहम्मद बाबर याने भारतामध्ये मोगल साम्राज्याची स्थापना केली. बाबराने जो प्रदेश जिंकलेला होता त्यामध्ये दिल्ली आणि आग्राच्या आजूबाजूचा प्रदेश हा महत्त्वपूर्ण होता. बाबराच्या मृत्यूनंतर मोगल साम्राज्याचा वारसदार म्हणून हुमायून आला, परंतु हुमायूनला फार काळ राज्य उपभोगता आलं नाही आणि सूर शासक शेरशाह सूर याने हुमायूनचा पराभव करून हुमायूनला भारतामधून हाकलून लावलं. याही परिस्थितीमध्ये हुमायून डगमगला नाही आणि पुन्हा परत हुमायूनने भारतामध्ये आपलं राज्य काय केलं, स्थापन केलं. आपलं राज्य स्थापन केल्याच्या नंतर हुमायूनचा सुद्धा अल्पावधीतच काय झाला, मृत्यू झाला. परंतु हुमायूनच्या मृत्यूनंतर हुमायूनचं राज्य हे हुमायूनचा पुत्र अकबर याला मिळालं. अकबराला राज्य मिळालं त्यावेळेस अकबर हा अल्पवयीन होता, परंतु पुढे अकबर मोठा झाल्यानंतर त्यांनी राज्याची सर्व सूत्रे आपल्या हातामध्ये घेतली आणि मोगल साम्राज्याचं एक विशाल रूपांतर त्याने केलेलं आहे. जे छोटंसं राज्य आपल्या वडिलांकडून आपल्याला मिळालेलं होतं ते राज्य, त्या राज्याचं विशाल साम्राज्यात रूपांतर करण्याचं ध्येय अकबराने हातामध्ये घेतलेलं होतं आणि हे करत असताना त्याने आपला राजकीय सिद्धांत निश्चित केलेला होता आणि या राजकीय सिद्धांतानुसार त्याने राजपुतांबरोबर मैत्रीचे संबंध प्रस्थापित करून त्यांच्या मदत घेऊन त्याने एक विशाल असं साम्राज्य निर्माण केलं होतं. अकबराने काबूल कंधार पासून बंगालपर्यंत साम्राज्य विस्तार केला, तर काश्मीर पासून दक्षिण भारतामधील अहमदनगर पर्यंत सुद्धा त्याने साम्राज्य विस्तार करण्याचा प्रयत्न केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. अकबरानंतर जहांगीर सत्तेवर आला. जहांगीरच्या कालखंडामध्ये सुद्धा मोगल साम्राज्य हे स्थिर होतं, मजबूत होतं. त्यानंतर जहांगीरचा मुलगा मोगल बादशाह शहाजहान हा सत्तेवर आला. शहाजहानच्या कालखंडामध्ये सुद्धा भारतामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये स्थापत्य कलेचा विकास झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि दक्षिण भारतामध्ये सुद्धा त्याने साम्राज्य विस्तार करण्याचा प्रयत्न केलेला होता. शहाजहानच्या नंतर शहाजहानचा मुलगा औरंगजेब हा सत्तेवर आला आणि औरंगजेब हा सुद्धा एक साम्राज्य विस्तारवादी शासक होता. त्याच्या कालखंडामध्ये सुद्धा त्याने दक्षिण भारतामध्ये फार मोठं साम्राज्य निर्माण केले. अकबराच्या कालखंडामध्ये मोगल साम्राज्यामध्ये 15 प्रांत होते आणि या पुढे जाऊन औरंगजेबाने साम्राज्य विस्तार करत असताना आपल्या कालखंडामध्ये अनेक प्रांताची नवीन भर घातली आणि प्रांतांची संख्या ही औरंगजेबाच्या कालखंडामध्ये 21 वर जाऊन पोहोचली. एवढ्या अवाढव्य प्रदेशामध्ये मोगलांनी साम्राज्य विस्तार केलेला होता, परंतु त्यांनी एक अशी उत्तम प्रकारची केंद्रीय व्यवस्था निर्माण केली होती. त्या केंद्रीय प्रशासन व्यवस्थेमुळे ते आपल्या साम्राज्यावर फार चांगल्या प्रकारे नियंत्रण ठेवू शकले आणि म्हणूनच मोगलांची केंद्रीय प्रशासन व्यवस्था कशी होती हे पाहणं अत्यंत आवश्यक ठरतं. मोगलांच्या केंद्रीय प्रशासन व्यवस्थेमध्ये वेगवेगळे विभाग होते आणि या विभागाच्या माध्यमातून त्यांचा राज्यकारभार चालल्या जात होता. सर्वप्रथम आपण बघूया की मोगल काळामधील प्रशासन व्यवस्था आणि सुलतान कालखंडामधील प्रशासन व्यवस्था कशी होती. वास्तविक ह्या दोन्ही शासन व्यवस्था ज्या होत्या ह्या मुस्लिम होत्या, परंतु तरी सुद्धा यांच्यामध्ये प्रशासन व्यवस्थेच्या बाबतीमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये परिवर्तन झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. सुलतान कालखंडामध्ये एक प्रकारे प्रशासन व्यवस्थेमध्ये धार्मिक कट्टरता असल्याचं आपल्याला पाहायला मिळते, परंतु मोगलांच्या कालखंडामध्ये त्या गोष्टी मोगलांनी दूर करण्याचा प्रयत्न केल्याचं आपल्याला पाहायला मिळते. मोगलांनी
आपली प्रशासन व्यवस्था ही रूढ करत असताना त्यांनी देशी आणि विदेशी तत्वांचा समावेश केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. विदेशी तत्व काय होती, तर विदेशी तत्व ही फारस आणि अरब या प्रदेशामधील जी काही पदं होती, नावं होती, ती नावं त्यांनी आपल्या प्रशासन व्यवस्थेमध्ये काय केली होती, समाविष्ट केल्याचे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर त्यांनी देशी तत्वाचा सुद्धा आपल्या प्रशासन व्यवस्थेमध्ये समावेश केल्याचा आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या अतिशय महत्वपूर्ण अशा गोष्टी आहेत. त्याचबरोबर सर्व धर्मियांबरोबर समान तत्वाचा पुरस्कार करण्याला मोगल बादशाह अकबराने काय केलं होतं, अकबराने त्याचा पुरस्कार केला होता आणि त्या तत्वानुसार त्याने आपली प्रशासन व्यवस्था काय केली, सुरू केली होती. आणि याच तत्वामुळे त्याने अनेक भारतीयांना आपल्या प्रशासन व्यवस्थेमध्ये चांगल्या प्रकारची संधी उपलब्ध करून दिलेली होती. अकबराने सुरू केलेली जी प्रशासन व्यवस्था होती हीच प्रशासन व्यवस्था कमी अधिक प्रमाणामध्ये इतर मोगल बादशाहांच्या कालखंडामध्ये सुद्धा सुरू होती, रूढ होती असं आपल्याला म्हणता येईल. आणि एवढा मोठा प्रशासनाचा गाडा हाकलत असताना मोगलांनी आपल्या राज्याचे काही विभाग केलेले होते, त्यालाच प्रांत असे म्हणतात. अकबराच्या कालखंडामध्ये प्रांतांची संख्या 15 होती, औरंगजेबाच्या कालखंडामध्ये ती वाढून ती 21 पर्यंत झालेली होती. आणि संपूर्ण प्रशासन जे होतं त्या प्रशासनामध्ये जे विभाग होते हे वेगवेगळ्या विभागाला वेगवेगळं काम देण्यात आलेलं होतं. आणि म्हणूनच मोगलांची प्रशासन व्यवस्था ही अतिशय सुंदरपणे चालविण्यात आलेली होती. आणि मोगलांच्या प्रशासन व्यवस्थेमध्ये जे विभाग होते त्यामध्ये त्याचं केंद्र सम्राट हा अतिशय महत्वाचा होता मोगलांच्या प्रशासन व्यवस्थेमध्ये. कारण संपूर्ण सत्ता ही मोगल बादशाहच्या हातामध्ये काय होती, केंद्रित होती. कायदे करणे, कायद्याची अंमलबजावणी करणे, न्यायदान करणे ही सर्व सूत्रे ही मोगल बादशाहच्या हातामध्ये काय होती, केंद्रित होती. आणि एका अर्थाने तो मोगल बादशाह हा अधिकाराच्या बाबतीत काय होता, सर्वेसर्वा होता, त्याच्यावर कुणाचंही नियंत्रण नव्हतं. आणि मोगल बादशाह अकबराच्या कालखंडामध्ये त्याने आपल्याला ईश्वराचा प्रतिनिधी असं मानलेलं होतं. आणि म्हणूनच ईश्वराचा प्रतिनिधी या नात्याने त्याला त्याच्यावर कुणाचंही नियंत्रण असल्याचं आपल्याला पाहायला मिळत नाही. एवढंच काय, ज्या मोगल बादशाहाने मोगल साम्राज्याची स्थापना केली होती त्या बाबरानेच बगदादच्या खलिफाचं नियंत्रण सुद्धा काय केलं होतं, झुंगारलेलं होतं. आणि मोगल साम्राज्याचं जे सम्राट पद होतं ते नियंत्रणापासून काय केलं होतं, मुक्त केलं होतं. आणि त्यामुळे अंतर्गत आणि बाह्य निर्णय घेण्याचं संपूर्ण स्वातंत्र्य हे मोगल बादशाला काय झालेलं, प्राप्त झालेलं होतं. आणि मुख्यतः मोगल बादशाह हे स्वतः दोन प्रकारची जबाबदारी स्वीकारत असत. एक जबाबदारी अशी होती की जहाबानी. जहाबानी म्हणजे काय, की आपल्या राज्याचं रक्षण करणे. आणि दुसरं जे कार्य होतं ते म्हणजे जहागिरी. जहागिरी म्हणजे दुसऱ्या राज्यावर अधिकार निर्माण करणं. हे दोन कामे प्रामुख्याने मोगल बादशाह करत होते. जरी त्यांच्यावर कुणाचं नियंत्रण नसलं तरी सुद्धा राज्यामधील मुख्य सरदार, राज्यामधील इतर मोठमोठे अधिकारी यांच्या विचारांचा प्रभाव मोगल बादशाहावर राहत असे. आणि म्हणूनच मोगल बादशाह जरी हे निरंकुश असले तरी ते स्वैराचारी असल्याचं आपल्याला पाहायला मिळत नाही. त्यानंतर मोगलांच्या प्रशासन व्यवस्थेमध्ये काही अधिकार प्राप्त असणारा काही वर्ग होता, त्यालाच मोगल साम्राज्यातील सत्ताधारी वर्ग असं म्हणतात. आणि यामध्ये सरदारांचा वर्ग, जहागीरदारांचा वर्ग, जमीनदारांचा वर्ग आणि गुलेमांचा वर्ग हे वर्ग अतिशय महत्वाचे होते. तर या वर्गाकडे सुद्धा एक विशिष्ट अशी जबाबदारी देण्यात आलेली होती. आणि या वर्गाने सुद्धा आपली जबाबदारी अतिशय उत्तम प्रकारे पार पाडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. सर्वप्रथम बघूया मोगल साम्राज्यामधील अधिकार प्राप्त असलेला सरदारांचा वर्ग. विशेष करून आपल्याला असं म्हणता येईल की मोगल साम्राज्याचा तो विकास झाला यामध्ये या वर्गाची भूमिका अतिशय महत्वपूर्ण होती. कारण या लोकांकडे प्रचंड प्रमाणामध्ये सैन्य असायचं आणि याच सैन्याच्या जोरावर मोगलांनी आपलं साम्राज्य निर्माण केलेलं होतं. जसं आपल्याला माहित आहे की बाबराच्या कालखंडामध्ये जे त्याचे सहकारी होते त्यांनी त्याला अतिशय महत्वपूर्ण मदत केली होती. त्यानंतर हुमायूनच्या कालखंडामध्ये त्याच्याकडे बहराम खानासारखा महत्वाचा व्यक्ती होता की ज्याने दिल्लीची गादी मिळवून देण्यामध्ये हुमायूनला प्रचंड मदत केली होती आणि शेवटपर्यंत त्याची साथ दिलेली होती. हुमायूनच्या मृत्यूनंतर मोगल बादशाह अकबराला सुद्धा ज्या सरदारांचं योगदान लाभलेलं होतं त्यामध्ये बहराम खान अतिशय महत्वाचा
सरदार होता. आणि पुढे महाबत खान असेल, पुढे अमीन खान असेल, त्याचबरोबर औरंगजेबाच्या कालखंडामध्ये अनेक मोठमोठे सरदार होते. मिर्झा राजे जयसिंग असेल, जसवंत सिंग असेल, राजा मानसिंग असेल, या सरदारांची मदत घेऊनच मोगलांनी आपलं साम्राज्य याचा विस्तार फार मोठ्या प्रमाणात केला होता. आणि त्यामुळे सरदार वर्गाचं सुद्धा महत्व प्रशासन व्यवस्थेमध्ये महत्वाचं होतं. त्यानंतर दुसरा जो वर्ग होता जहागीरदारांचा वर्ग. जहागीरदारांचा वर्ग असा होता की या जहागीरदारांना एखाद्या निश्चित प्रदेशामध्ये जमीन महसूल गोळा करण्याचा अधिकार दिला जात असे. आणि त्याचबरोबर त्या प्रदेशामध्ये त्यांना शांतता व सुव्यवस्था त्यांना ठेवावी लागत होती. आणि म्हणून साम्राज्याचं उत्पन्नाचं साधन जमीन महसूल होतं. आणि त्यामध्ये जहागीरदारांची भूमिका सुद्धा काय होती, महत्वाची होती. जहागीरदारांना जेव्हा जेव्हा सम्राटाला त्यांच्या सेवेची गरज पडत असे तेव्हा ते त्यांना आदेश देत असेल. आणि जहागीरदार हे मोगल बादशाहच्या सेवेमध्ये समाविष्ट होत असत. नंतर होता जमीनदारांचा वर्ग. जमीनदाराच्या वर्गाबद्दल नूर हसन यांनी असं म्हटलेलं आहे की मुघल कालखंडामध्ये जे जमीनदार होते ते त्याची विभागणी त्यांनी 3 भागामध्ये केली होती. यामध्ये प्राथमिक जमीनदार, या प्रकारामध्ये अशा जमीनदारां वर्गाचा समावेश होत होता की ज्यांच्याकडे जमिनीची मालकी ही स्वतः राहत असे आणि वंश परंपरेने ते आपल्या जमिनीचा उपभोग घेत असत. दुसरा जमीनदारांचा वर्ग होता, त्याला मध्यस्थ वर्ग जमीनदारांचा वर्ग असं म्हटलं गेलेलं होतं. आणि हे मध्यस्थ जमीनदार कुणामध्ये मध्यस्थी करायचे, जे जमीनदार आहेत त्यांच्याकडून जमीन महसूल गोळा करण्यामध्ये आणि करत असत. आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांकडून सुद्धा ते जमीन महसूल गोळा करून सरकार दरबारी भरत असत. असा हा मध्यस्थ जमीनदारांचा काय होता, वर्ग होता. तिसरा वर्ग जो होता की त्या वर्गामध्ये सरदार, राजे, राव हे जे लोक होते यांचा हा काय होता, वर्ग होता. आणि यापैकी अनेक लोक हे मोगल सम्राटाचे काय असायचे, मांडलिकत्व स्वीकारलेले राजे असायचे. ते सम्राटाला नियमितपणे भेट नजराने देत असत. त्यानंतर मोगल प्रशासन व्यवस्थेमध्ये एक महत्वपूर्ण सत्ताधारी वर्ग होता, तो म्हणजे उलेमांचा वर्ग. आणि या उलेमा वर्गाला सुलतान काळातील सुलतान सुद्धा वचकून राहत असत. मोगल काळातील सुरुवातीचे बादशाह सुद्धा काय वचकून राहत असत. कारण आपल्या अधिकारावर कुठल्याही प्रकारची गदा येणार नाही किंवा आपल्या अधिकाराच्या बाबतीत हा अतिशय जागृत असलेला काय होता, वर्ग होता. आणि इस्लाम धर्मातील कायद्यांचा तो पंडितांचा काय होता, वर्ग होता. आणि त्यामुळे प्रशासन व्यवस्थेवर यांची काय होती, प्रचंड पकड होती. त्याचबरोबर इस्लाम धर्मातील जनतेवर त्यांचा काय होता, प्रचंड प्रभाव होता. त्यांनी जर सम्राटाविरुद्ध जर आवाज उठवला तर इस्लाम जनतेचे त्यांना समर्थन प्राप्त होत होतं. आणि त्यामुळे या उलेमा वर्गाला सुद्धा प्रशासन व्यवस्थेमध्ये फार मोठा मान सन्मान मिळत होता. परंतु मोगल बादशाह अकबराने मजहरचं घोषणापत्रक तयार करून धार्मिक बाबतीमध्ये सर्वोच्च अधिकार स्वतःकडे घेतले. आणि त्यानंतर मात्र उलेमा वर्गाचा प्रभाव कमी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. जरी मोगल बादशाह किंवा मोगल सम्राट हा प्रशासन व्यवस्थेचा मुख्य अधिकारी असला तरी त्याच्या कार्यावर काही मर्यादा येत होत्या. सर्वच कार्य तो स्वतः करू शकत नव्हता. आणि म्हणूनच मोगलांच्या केंद्रीय प्रशासन व्यवस्थेमध्ये सम्राटाला त्याच्या कार्यामध्ये मदत करण्यासाठी एक केंद्रीय मंत्रिमंडळ राहत होतं. केंद्रीय मंत्रिमंडळाची निर्मिती करण्यात आलेली होती. आणि या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या माध्यमातून सम्राट आपलं कार्य अतिशय उत्कृष्टपणे पार पाडण्याचा प्रयत्न करत होता. आणि या मोगलांच्या केंद्रीय प्रशासन व्यवस्थामध्ये जे मंत्री होते त्यापैकी सर्वात महत्वाचा, सर्वात उच्च दर्जाचा मंत्री जो होता तो होता प्रधानमंत्री. त्यालाच दिवाण आणि वजीर असं सुद्धा म्हटलं जायचं. आता त्याला दिवाण आणि वजीर का म्हटलं जायचं की सम्राटानंतर राज्यामध्ये सर्वात शक्ती धारण केलेला जो व्यक्ती होता तो म्हणजे प्रधानमंत्री. तो दिवाणी स्वरूपाचे सुद्धा कार्य तो करत असे. राज्याचा उत्पन्न व खर्च यावर सुद्धा तो नियंत्रण ठेवत असे. आणि म्हणून दिवाणाचे अधिकार सुद्धा त्याला प्राप्त झाले होते. तो राजाला सल्ला देण्याचं काम करत होता. म्हणून वजीर सुद्धा तोच होता. आणि त्याला त्याच्या कामाचा व्याप हा फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला होता. जेव्हा राजा हा राजधानीमध्ये राहत नसे तेव्हा राजाचं काम हा प्रधानमंत्री करत असे. आणि म्हणूनच या प्रधानमंत्र्याला सुद्धा आपलं कार्य करण्यासाठी काही व्यक्ती मदत करत असत. आणि त्या व्यक्तींच्या माध्यमातून तो आपला राज्यकारभार करत असे. त्यामध्ये ज्या व्यक्ती होत्या त्या पुढीलप्रमाणे होत्या. दिवाने खालसा,
दिवाने तन, मुस्तौफी, वाकिया ए नवीस, मुश्रीफ या 5 महत्वपूर्ण व्यक्तींची तो आपल्याला मदत घेत असे आणि त्यांच्या माध्यमातून तो उत्कृष्ट प्रकारे काम करण्याचा प्रयत्न करत असे. दिवाने खालसा म्हणजे सरकारी मालकीची जी जमीन आहे, ज्याला शाही भूमी असं म्हणायचं, त्याचा प्रमुख होता. दिवाने तन वेतन जहागिऱ्यांचं वर नियंत्रण ठेवणारा तो व्यक्ती होता. मुस्तौफी हा एक महत्वाचं पद होतं. वाकिया नवीस म्हणजे पत्रव्यवहार वगैरे हे ह्या गोष्टी. नंतर मुश्रीफ दैनंदिन राज्यकारभाराच्या नोंदी वगैरे ठेवण्याचं काम हा तो करत असे आणि अतिशय महत्वपूर्ण ही पदं होती आणि ह्या व्यक्तीच्या मदतीने तो आपला राज्यकारभार करत असे. परंतु या ठिकाणी आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की प्रधानमंत्री, केंद्रीय दिवाण किंवा वजीर या पदावर जोपर्यंत बहराम खान होता तोपर्यंतच तेवढे व्यापक स्वरूपाचे अधिकार त्या व्यक्तीला प्राप्त होते. बहराम खानाच्या नंतर मात्र कोणत्याही प्रधानमंत्र्याला एवढे जास्त अधिकार देण्यात आलेले नव्हते आणि पुढे तर प्रधानमंत्री याच्या कार्यातून दिवाणाचं पद वेगळं करण्यात आलं. म्हणजे राज्याचं उत्पन्न व खर्च हे जे काम प्रधानमंत्री पाहत असे ती जबाबदारी त्याच्यापासून काढून घेण्यात आली आणि स्वतंत्र एक खाते विभाग निर्माण करण्यात आलं आणि ते म्हणजे दिवाण विभाग. आणि केंद्रीय दिवाण हा या विभागाचा काय राहत होता, प्रमुख राहत होता. आणि साधारणतः 1564 पर्यंत वजीर हाच हे काम करत होता वित्त विभागाचं. परंतु 64 नंतर मात्र स्वतंत्रपणे वित्त विभाग स्थापन करण्यात आला आणि त्यावर ज्या अधिकाऱ्याची नियुक्ती केली त्याला केंद्रीय दिवाण असं म्हटलं जात होतं. तो केंद्रीय दिवाण ते काम पाहत होता. केंद्रीय दिवाणाचं काम हे अतिशय महत्वपूर्ण होतं. राज्याचं उत्पन्न आणि खर्च, कारण मोगल साम्राज्याचा डोलारा हा फार मोठा होता आणि उत्पन्नाशिवाय हे चालू शकत नव्हतं आणि म्हणून राज्याच्या उत्पन्नावर त्याचं बारीक सारीक काय असायचं, लक्ष असायचं आणि खर्च सुद्धा व्यवस्थितपणे करण्याची जबाबदारी त्याची असायची. जमीन महसुलाचं महत्वपूर्ण कार्य तो करायचा. त्यानंतर प्रशासन व्यवस्थेमध्ये जी महत्वाची व्यक्ती होती ती म्हणजे मीर बक्षी. मीर बक्षी हा मोगलांच्या सैन्य विभागाचा काय होता, प्रमुख होता आणि ते सैन्य विभागाचा प्रमुख असल्याच्या कारणाने त्याला अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागत होत्या. सैनिकांची भरती करणे, त्यांच्या हत्यारांची व्यवस्था करणे, त्याचबरोबर साम्राज्यात शांतता व सुव्यवस्था राखण्याचे कार्य त्याला करावे लागत होते आणि वेगवेगळ्या लष्करी मोहिमांची आखणी सुद्धा त्याला करावी लागत होती. आपण बघत आहोत की सुरुवातीच्या कालखंडामध्ये झहीरुद्दीन मोहम्मद बाबर याने जे साम्राज्य निर्माण केलं ते दिल्ली आणि आग्र्यापुरतं काय होतं, मर्यादित होतं. त्यानंतरच्या कालखंडामध्ये जेव्हा अकबर बादशाह सत्तेवर आला तेव्हा अकबराने वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये लष्करी मोहिमा निर्माण केल्या. आसाम, बंगाल, दक्षिण भारत, वायव्य भारत जिंकण्यासाठी त्यांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न केले होते. त्याचबरोबर राजपुताना सारखा प्रदेश सुद्धा आपल्या नियंत्रणामध्ये आणण्यासाठी त्यांनी फार प्रयत्न केलेले होते आणि या लष्करी मोहिमांमध्ये सैन्य विभागाचं काय होतं, भूमिका अतिशय महत्वाची होती आणि म्हणूनच मीर बक्षी या पदाचं महत्व या प्रशासन व्यवस्थेमध्ये फार महत्वाचं होतं. त्यानंतर सद्र उ सद्र, याला सद्र उ सदूर असं सुद्धा म्हटल्या जायचं. हा धर्मदाय विभागाचा काय होता, प्रमुख होता आणि या नात्याने धार्मिक बाबतीमधील निर्णय घेण्याचा किंवा राजाला सल्ला देण्याचे महत्वपूर्ण कार्य तो करत असे. त्याचबरोबर धार्मिक शिक्षणाकडे सुद्धा त्याला लक्ष द्यावं लागत होतं आणि याच बरोबर इस्लाम धर्मातील कायद्याचं जनतेकडून पालन होतं की नाही याबाबत सुद्धा त्याला निरीक्षण करावं लागत होतं. आणि केंद्रीय जे सद्र असायचे म्हणजे मोगल साम्राज्याची विभागणी ही प्रांतामध्ये करण्यात आली होती आणि प्रत्येक प्रांतामध्ये जशी केंद्राची प्रशासन व्यवस्था होती तशाच प्रकारची प्रत्येक प्रांतात सुद्धा काय होती, एक प्रशासन व्यवस्था होती आणि प्रांतीय प्रशासन व्यवस्थेमध्ये सुद्धा सद्र उस सदर हे पद होतं आणि या पदावर अशा व्यक्तीच्या नियुक्त्या केल्या जात होत्या की ज्या व्यक्तीचं नाव व निर्देश हा केंद्रीय सदर करत असे आणि मोगल बादशाह जरी त्या पदावर अधिकाऱ्याची नियुक्ती करत असला तरी तो याच व्यक्तीच्या सल्ल्याने करीत असे. त्यानंतर मोगल प्रशासन व्यवस्थेमध्ये आणखी एक महत्वाचं पद होतं ते म्हणजे मुख्य काजी. मुख्य काजी असं म्हटलं जायचं की मुख्य काजीचं काम म्हणजे काय की मोगल साम्राज्यातील न्याय व्यवस्था सांभाळण्याचं काम त्याला करावं लागत होतं. तो न्याय विभागाचा काय होता, प्रमुख होता.
परंतु मोगल साम्राज्याचा सर्वोच्च न्यायाधीश जर कोण असेल तर तो मोगल बादशाह होता. परंतु मोगल बादशाहच्या कामाचा व्याप हा प्रचंड प्रमाणामध्ये होता आणि त्यामुळे सर्व खटल्याचा निर्णय मोगल बादशाह देऊ शकत नव्हता. आणि म्हणूनच मोगल बादशहाला त्याच्या कार्यामध्ये मदत करण्यासाठी मुख्य काजीची नियुक्ती करण्यात आलेली होती. आणि मुख्य काजी हे न्यायनिवाडा करण्यामध्ये बादशाला मदत करत होते. वास्तविक दर बुधवारला मोगल बादशाह हा न्यायदान करत असे आणि जहांगीर सारख्या मोगल बादशाने न्यायदानामध्ये आपला ठसा उमटवलेला होता. त्याने राजदरबाराच्या बाहेर एक घंटा बांधलेली होती आणि त्याचं असं फरमान होतं की ज्यावर अन्याय झाला असेल असा कोणताही व्यक्ती न्याय मागण्यासाठी माझ्या दारामध्ये येऊ शकतो. त्याने ती घंटा वाजवावी, त्याला न्याय देण्याचं काम हे केल्या जाईल. आणि म्हणूनच सम्राट जरी न्याय दान देण्याचं काम करत असे परंतु सर्व खटले तो चालू शकत नव्हता. आणि म्हणून उर्वरित खटल्यांचा न्याय निवाडा व्यवस्थित व्हावा, राज्यामध्ये शांतता सुव्यवस्था प्रस्थापित व्हावी, कोणावर अन्याय होऊ नये आणि म्हणून राज्यामध्ये एक वेगळा विभाग करण्यात आलेला होता. त्या विभागाचा प्रमुख जो होता म्हणजे मुख्य काजी. मुख्य काजीप्रमाणेच प्रत्येक प्रांतामध्ये प्रांतीय काजी सुद्धा राहत असत. त्यानंतर मोगल साम्राज्याच्या जी प्रशासन व्यवस्था होती त्यामध्ये आणखी एक महत्वाचं पद होतं ते म्हणजे मुहत्तसीब. मुहत्तसीब या पदावर जो व्यक्ती राहत असे त्याची जबाबदारी काय होती की जनतेच्या नैतिक चरित्र्यावर काय ठेवणे, लक्ष ठेवणे. इस्लाम धर्मातील कायद्याचे पालन जनता करते की नाही यावर त्याचं काय राहत होतं, लक्ष राहत होतं. औरंगजेबाच्या कालखंडामध्ये औरंगजेब हा कट्टर इस्लाम धर्मातील तत्वाचं पालन करणारा काय होता, शासक होता. आणि म्हणून या कालखंडामध्ये या पदाला फार महत्व प्राप्त झालेलं होतं. इस्लाम धर्मातील जनता इस्लाम धर्मातील जे कायदे कानून आहे त्यानुसार अनुसरण करायला पाहिजे असं त्याचं काय होतं, मत होतं. त्याचबरोबर जनतेच्या नैतिक चारित्र्यावर देखरेख ठेवत असतानाच या पदावरील व्यक्तीला जुगार खेळणे, मादक द्रव्याचे सेवन करणे, नफेखोरी करणे, स्त्री पुरुषांच्या अनैतिक संबंधावर सुद्धा याला लक्ष ठेवावं लागत होतं. आणि म्हणून औरंगजेबाच्या कालखंडामध्ये या पदाचं महत्व फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. नंतर मोगलांच्या केंद्रीय प्रशासन व्यवस्थेमध्ये जे महत्वाचं पद होतं ते होतं खान ए सामा. मोगल बादशाह अकबराच्या काळामध्ये या पदाला फार महत्वाचं मानलं जात होतं. आणि या पदाचं महत्व दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर असं म्हणता येईल की मोगल प्रशासनात व्यवस्थेमधील जो वजीर होता त्या वजिरापर्यंत जाण्याचा जो मार्ग होता तो याच पदातून जात होता. ज्या व्यक्तींनी या पदावर चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे अशा व्यक्ती मोगल साम्राज्याचा वजीर होत असं मानल्या जायचं. तर खाने सामा या पदावरचं व्यक्ती त्याचं महत्वाचं काम काय होतं तर त्याचं महत्वाचं काम होतं की राजा, राजमहल, राजपरिवार यांच्या भोजनाची, निवासाची उत्तम व्यवस्था करणे, त्याचबरोबर त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी सांभाळणे, त्याचबरोबर त्यांना ज्या काही भेट वस्तू वगैरे भेटत असत त्यांचं सुद्धा त्याला व्यवस्थापन करावं लागत होतं. त्याचबरोबर मोगल प्रशासन व्यवस्थेमध्ये जे कारखाना होता, कारखाना म्हणजे काय की मोगल सत्ताधीशांनी जे स्वतः कारखाने सुरू केलेले होते की मोगल सत्ताधीश हे उद्योजक सुद्धा होते असं आपल्याला म्हणता येईल की कारण त्यांनी स्वतःचं उत्पादन सुरू केलेलं होतं. आपल्या साम्राज्यामध्ये त्यांनी अनेक लाहोर असेल, दिल्ली असेल, आग्रा असेल, फतेपूर सिक्री असेल या शहरामध्ये राज्याच्या वेगवेगळ्या भागामधून उत्कृष्ट प्रकारचे कारागीर एकत्र करून त्या ठिकाणी त्यांनी शाही कारखाने काढले होते. आणि या शाही कारखान्यामध्ये विविध प्रकारच्या वस्तूंची निर्मिती होत होती आणि या निर्मित होणाऱ्या वस्तूंवर सुद्धा खान सामा या पदावर असणाऱ्या व्यक्तीचं लक्ष राहत असे. आणि म्हणून मोगल साम्राज्यामध्ये या पदाला सुद्धा काय होतं, एक महत्व प्राप्त झालेलं होतं. त्यानंतर मीर ए आतिश. मोगल साम्राज्यामध्ये तोफखान्याला विशेष महत्व होतं. झैनुद्दीन मोहम्मद बाबर याने पानिपतच्या रण मैदानावर दिल्लीचा शेवटचा सुलतान इब्राहिम लोधीचा जो पराभव केलेला आहे तो पराभव त्याने तोफखान्याच्या मदतीने केलेला होता. आणि अतिशय महत्वपूर्ण ही घटना आहे. आणि मोगलांच्या सैन्यामध्ये तोफखान्याला अतिशय महत्व देण्यात आलेलं होतं. आणि म्हणून एक स्वतंत्र असा विभाग त्यांनी निर्माण केलेला होता, त्याला मीर ए आतिश असं म्हटलं जायचं. तर या विभागाचं काम काय होतं की तोफांची निर्मिती करणे, किल्ल्यावर त्याची व्यवस्था करणे, बंदुकांची निर्मिती करणे, त्यांचं व्यवस्थापन करणे,
ह्या महत्वाची कामं या विभागाला करावी लागत होती. परंतु एक महत्वाची गोष्ट मोगल या ठिकाणी प्रकर्षाने पालन करत असत, ती गोष्ट म्हणजे या पदावर तुर्क आणि इराणी लोकांची नियुक्ती केली जात असे. इतर लोकांच्या हातामध्ये तो खणा दिला जात नव्हता. एक खास महत्वाचं वैशिष्ट्य मोगलांच्या प्रशासन व्यवस्थेमध्ये होतं. त्यानंतर दरोगाये डाक चौकी हा साम्राज्याचा हेर विभाग होता. हेर विभाग, आणि म्हणून या विभागाला सुद्धा मोगलांच्या प्रशासन व्यवस्थेमध्ये खास महत्व प्राप्त झालेलं होतं, की राज्यामध्ये ज्या काही घटना घडत आहेत त्यांची हेरगिरी करून त्या गोष्टींची माहिती शासनाला पोहोच करण्याचं काम हा विभाग करत होता. आणि सम्राटाचे हेर हे साम्राज्यामध्ये इतरत्र पसरलेले असायचे, आणि म्हणूनच मोगल राज्यामध्ये जे काही उठाव व्हायची त्याची माहिती सरकारला लागायची. आणि म्हणूनच या विभागाला सुद्धा अतिशय काय होतं, महत्व होतं. हा गुप्तचर विभाग जरी असला तरी देवाणघेवाण संदेश वाहनाचं काम या विभागाला करावं लागत होतं. आणि या विभागाच्या माध्यमातून मोगलांनी विशाल असं साम्राज्य निर्माण केलं होतं. सुरुवातीला आपण बघतो की मोगलांची जे साम्राज्याचा आकार जो होता अतिशय छोटा होता. जहीरुद्दीन मोहम्मद बाबर यांनी दिल्ली आणि आग्रा एवढ्याच प्रदेशावर आपलं साम्राज्य स्थापन केलेलं होतं. त्यानंतर जो मोगल बादशाह सत्तेवर आला हुमायूनला फारसं राज्य स्थापन करता आलेलं नव्हतं. त्याने जे राज्य आपल्याला वडिलोपार्जित मिळालेलं ते सुद्धा त्याने गमावलेलं होतं. पण त्याने फार मोठी गोष्ट करून ठेवलेली होती. ती गोष्ट म्हणजे त्याने आपलं राज्य पुन्हा मिळवलेलं होतं आणि आपल्या वारसदाराला ते उपलब्ध करून दिलेलं होतं. त्यानंतर हुमायूनच्या मृत्यूनंतर एक छोटंसं राज्य अकबर बादशाहच्या हातामध्ये आलेलं होतं, आणि ते राज्य म्हणजे काही सुरक्षित नव्हतं. अनेक संकटांनी ते भरलेलं होतं. या सर्व संकटावर मोगल बादशाह अकबरांनी काय केलंय, मात केलेली आहे. हे करत असताना त्याला बहराम खानाची साथ फार मोठ्या प्रमाणामध्ये मिळाली. आणि त्यानंतर आपल्याला स्क्रीनवर जे दिसत आहे की सुरुवातीचं जे मोगल साम्राज्य होतं हे या ब्ल्यू भागामध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. पण अकबर बादशाह सत्तेवर आल्याच्या नंतर त्या जो येलो भाग दिसत आहे तो पूर्ण साम्राज्य विस्तार हा अकबर बादशहाने केलेला आहे. आणि यामध्ये बंगाल प्रांत, राजपुतानाचा प्रदेश, दक्षिणेकडील जी काही राज्य होती गोंडवाना, बेरार, ही राज्य सुद्धा त्याने जिंकून दिली होती. आणि उत्तरेकडे हिमालयाच्या पर्वती भागाकडे सुद्धा त्यांनी आपलं साम्राज्य निर्माण केलं होतं. मोगल बादशाह अकबरानंतर जो शहाजहान सत्तेवर आला पुढे, त्या शहाजहानने सुद्धा वायव्य भारतामध्ये, मध्य आशियामध्ये आपला साम्राज्य विस्तार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि या मोहिमावर स्वतः त्याने आपला मुलगा औरंगजेबाला सुद्धा पाठवलेलं होतं. त्यानंतर शहाजहानच्या नंतर मोगल बादशाह अकबर हा सत्तेवर आला आणि त्याने दख्खन किंवा दक्षिण भारत जिंकण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि यामध्ये आपल्या आयुष्याची 25 वर्ष त्याने काय केलं आहे, खर्ची घातलेली आहे. आणि दक्षिणेमध्ये त्याने विजापूरच्या आदिलशाहीचं राज्य जिंकलं, अहमदनगरच्या निजामशाहीचं पूर्ण राज्य अगोदरच जिंकण्यात आलेलं होतं, पण गोलकोंड्याच्या कुतुबशाहीचं राज्य सुद्धा त्याने काय केलं आहे, जिंकलं. आणि ओरिसापर्यंत त्याने आपला साम्राज्य विस्तार केलेला होता. आणि एवढ्या विशाल साम्राज्याचं सुव्यवस्थित असं नियोजन औरंगजेबाच्या कालखंडामध्ये चालत होतं. कारण औरंगजेब जोपर्यंत सत्तेवर होता 1707 पर्यंत, तोपर्यंत मोगल साम्राज्याचा विस्तार हा होत राहिलेला होता आणि एक हाती केंद्रित सत्ता त्या ठिकाणी राहत होती. मोगल प्रशासनाचं जे वैशिष्ट्य होतं की मोगल प्रशासन कुठून चालत होतं, याचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला असं लक्षात येईल की मोगल प्रशासना करण्याच्या विभागामधून चालत होतं, पण ज्या ठिकाणाहून चालत होतं त्याचे 2 ठिकाण होते, एक दिवाने आम आणि दिवाने खास. तर दिवाने खास काय होतं, तर दिवाने खास म्हणजे ज्या ठिकाणी मोगलांचं कॅबिनेट किंवा वरिष्ठ दर्जाचं मंत्रिमंडळ बसत असे आणि त्या ठिकाणी राज्य व्यवस्थेच्या संबंधात महत्वपूर्ण निर्णय घेतले जात होते, त्याला दिवाने खास असं म्हटलं जायचं. आणि दिवाने आम म्हणजे जिथे सामान्य जनतेचा प्रशासनाचा कारभार चालत होता ते दिवाने आम असं आपल्याला त्याला म्हणता येईल. आणि आपण जर आज जरी आपण दिल्लीच्या लाल किल्ल्यामध्ये गेलो तर त्या ठिकाणी आपल्याला दोन्ही वास्तू पाहायला मिळतील. आणि दिवाने खास म्हटल्यानंतर अतिशय सुंदर अशी इमारत
पूर्णपणे संगमरवरी दगडातून बनवलेली ही इमारत होती. आणि या इमारतीच्या मध्यभागी शहाजहान बादशाहने एक मयूर सिंहासन निर्माण करून घेतलेलं होतं. त्या मयूर सिंहासनावर बसून हा मोगल बादशाह राज्यकारभार करत होता. आणि दिवाने खास या प्रशासन व्यवस्थापन विभाग होता किंवा दिवाने आम ही जी वास्तू होती त्या वास्तूच्या सौंदर्यीकरणावर सुद्धा फार प्रमाणात मोगल बादशाह खर्च करत होते. त्या वास्तूचं पूर्ण छत त्यांनी चांदीने मोडून टाकलेलं होतं. आणि त्याचबरोबर या वास्तूच्या आजूबाजूचा जो भाग होता खुला, तो भाग त्या कालखंडामध्ये उत्कृष्ट प्रकारचं जे रेशमी कापड असेल त्या उत्कृष्ट प्रकारच्या रेशमी कापडाचे पडदे लावून तो भाग त्यांनी झाकल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर उन्हापासून गरमी होऊ नये, गरमीचा त्रास होऊ नये यासाठी सुद्धा त्यांनी त्यासाठी उत्तम प्रकारचं जल नियोजन सुद्धा त्या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळते. आणि दिवाने खास ही केंद्रीय प्रशासनाची इमारत होती आणि म्हणून ती अतिशय सुंदर आणि सुसज्ज होती. त्याचबरोबर दिल्लीच्या लाल किल्ल्यामध्ये ज्या ठिकाणी सामान्य जनतेचं प्रशासन चालत होतं ती जी वास्तू होती त्याला दिवाने आम असं म्हटलेलं आहे. आणि ती जी इमारत आहे ती लाल बलुआ दगडापासून काय होती बनवलेली काय होती इमारत होती. या ठिकाणी सामान्य जनतेचा प्रशासनाचा कारभार चालत होता. सामान्य जनतेला त्या ठिकाणी न्यायदान देण्याचं काम केलं जात होतं. म्हणजे मोगल राज्याची स्थापना झाल्यापासून तर औरंगजेबाच्या कालखंडापर्यंत एक सुनियोजित अशी व्यवस्था त्यांनी निर्माण करून ठेवलेली होती. आणि म्हणून मोगल साम्राज्याच्या विरुद्ध आवाज उठवण्याची कोणाची हिंमत होत नव्हती. आणि उठवलाच तर त्या विरुद्ध मोगल बादशाह हे कारवाई करत असत. परंतु औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मात्र दुर्बल मोगल बादशाह हे सत्तेवर आले. केंद्रीय प्रशासनावरची त्यांची पकड ही मजबूत राहिलेली नाही. आणि त्यामुळे पुढील कालखंडामध्ये वेगवेगळ्या प्रांताचे जे सुभेदार होते या सुभेदारांनी मोगल साम्राज्यामध्ये डोकं वर काढण्याचा प्रयत्न केला. आणि त्यांनी वेगवेगळ्या प्रांतामध्ये स्वतःचं स्वतंत्र राज्य स्थापन करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि त्यामुळे मोगल साम्राज्याला काय केलं आहे तडे गेले. आणि मोगल साम्राज्याच्या विघटनाला काय झाली औरंगजेबाच्या मृत्यूनंतर झपाट्याने काय सुरुवात झालेली आहे. असं जरी असलं तरी 1526 पासून तर 1857च्या उठावापर्यंत मोगलांचा इतिहास हा मोगल बादशाहच्या नावाने चालत होता. आणि तोपर्यंत मोगलांची काय होती भारतामध्ये सत्ता होती. आणि शेवटचा मोगल बादशाह जो होता तो बहादूर शाह जफर होता. इंग्रजांनी त्याला 1857च्या युद्धामध्ये पराभूत केलं, त्याला कैद केलं आणि ब्रह्मदेशामध्ये त्याची रवानगी केली. तिथे त्याचा काय झाला मृत्यू झाला होता. असं जरी असलं तरी मोगलांनी या देशामध्ये राज्यकारभार करत असताना उत्कृष्ट प्रकारची प्रशासन व्यवस्था निर्माण केली. तिच्या माध्यमातून त्यांनी या राज्यामध्ये शांतता, सुव्यवस्था आणि आर्थिक विकास सुद्धा करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. मोगलांनी केवळ लढायाच केल्या असं म्हणता येणार नाही, तर या देशामध्ये उद्योगधंदे सुद्धा त्यांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण केल्याचं आपल्याला पाहायला मिळतील. आणि मोठमोठी नगरं त्यांच्या कालखंडामध्ये निर्माण झाली होती. आग्रा, लाहोर, फतेपूर सिक्री यासारख्या नगरांचा विकास सुद्धा त्यांच्या कालखंडामध्ये झाला होता. आणि या सर्व गोष्टी ह्या त्यांच्या उत्कृष्ट प्रशासन व्यवस्थेमुळे झाल्या होत्या. त्यांच्या प्रशासन व्यवस्थेमध्ये त्यांनी केवळ विदेशी तत्वाचा स्वीकार केला नव्हता, तर देशामधील ज्या काही वेगवेगळ्या शासन व्यवस्था आहेत त्यांच्यामध्ये जी उत्कृष्ट तत्व होती ही सुद्धा त्यांनी समाविष्ट केलेली होती. आणि भारतीयांना सुद्धा आपल्या प्रशासन व्यवस्थेमध्ये त्यांनी स्थान दिलेलं होतं. ह्या आपल्याला या गोष्टींनी सिद्ध करता येईल की अकबराच्या नवरत्न दरबारामध्ये ज्या महत्वाच्या व्यक्ती होत्या त्यापैकी अनेक व्यक्ती या हिंदू धर्माच्या होत्या. त्यांनी केवळ मुस्लिम धर्मातील व्यक्तींना आपल्या प्रशासन व्यवस्थेमध्ये स्थान दिलं नव्हतं, तर हिंदू धर्मातील लोकांना सुद्धा आपल्या प्रशासन व्यवस्थेमध्ये समाविष्ट करून घेतलेलं होतं. आणि म्हणूनच मोगल राज्याच्या विस्ताराच्या संदर्भात लेनकुल नावाचा इतिहासकार काय म्हणतो तर मोगलांच्या साम्राज्याचा विस्तार म्हणजेच किंवा मोगलांचं साम्राज्य म्हणजेच मोगल आणि राजपूत यांच्या भागीदारीतून निर्माण झालेलं साम्राज्य, अशा प्रकारचं मोठं आणि महत्वपूर्ण विधान इतिहासकार लेनकुल याने ते केलेलं आहे. याचं सर्व श्रेय जर कुणाला देता येईल तर आपल्याला मोगल बादशाह अकबराला देता येईल. कारण अकबराने त्याच्या कालखंडामध्ये राजपूत लोकांबरोबर मैत्री संबंध प्रस्थापित करून एक कायम विरोधक असलेला जो आपला वर्ग होता, मुस्लिम सत्तेला विरोध करणारा जो वर्ग होता तो त्याने आपल्याकडे वळून घेतला. आणि पुढे याच राजपूत लोकांच्या मदतीने एक विशाल साम्राज्य निर्माण केलं. आणि हे साम्राज्य निर्माण झाल्यानंतर उत्कृष्ट प्रशासन व्यवस्थेच्या माध्यमातून पुढे चालवलं गेलं. आणि म्हणूनच मोगलांच्या प्रशासन व्यवस्थेला मोगलांच्या राज्यामध्ये फार महत्वाचं स्थान होतं असं आपल्याला म्हणता येईल. हीच गोष्ट या प्रशासन व्यवस्थेच्या माध्यमातून मी आपल्या समोर मांडत आहोत. धन्यवाद.